जर तुम्ही बिझनेस करत असाल ना तर तुम्हाला एक गोष्ट नक्की मान्य होईल की बिझनेस मधनं स्वतःसाठी पैसे काढणं हा फार अवघड विषय असतो. माझे एक क्लायंट आहेत, त्यांचे 2 बिझनेस होते आहेत म्हणजे अजूनही, पण ते मला नेहमी हेच म्हणायचे की अरे मी 12 तास काम करतो, 16 तास काम करतो, मला आहे ना अगदी मन शांती नाहीये, मी कामामध्ये इतका आहे, काम व्याप 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 करत आणि पैसा 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 येतोय, दिसतोय आणि पैसा जातोय, पण मला सेव्हिंग काही करता येत नाही. मी त्यांच्या खूप मागं लागून मी त्यांना गुंतवणूक सजेस्ट केली आणि आम्ही गुंतवणूक स्टार्ट केली. आज 10 वर्ष झाली. 1 लाखाची आपण एसआयपी त्यांची स्टार्ट केली होती. 10 वर्षांमध्ये त्यांनी साधारण 1,20,00,000 भरले. या 1,20,00,000च्या 12% हिशोबाने परतावा जर धरला तर साधारण 2,30,00,000च्या आसपास आहे. आणि आज त्यांना ते एक सॅटिस्फॅक्शन आहे की त्यांना ते माहिती आहे की हा बाबा आज मी बिझनेसकडे जास्त लक्ष जरी दिलं नाही तरी भविष्यात मला काय म्हणजे बिझनेस चालला किंवा नाही जरी चालला, नेक्स्ट जनरेशनने टेक ओव्हर केलं किंवा नाही जरी केलं तरी मला फायनान्शियल फ्रीडम जे आहे ना हे पीस ऑफ माइंड मिळाल्यामुळे, इन्व्हेस्टमेंट प्रॉपर झाल्यामुळे आज मला मिळू शकतो. तुम्ही सुद्धा स्वतःची गुंतवणूक अशाच पद्धतीने करा की जेणेकरून तुम्हाला मनशांती भविष्यामध्ये मिळेल. कारण नुसतं राबूनही काही उपयोग नाही. 1 लाखाची एसआयपी स्टार्ट करायची असेल तुम्हाला तर 1 लाख म्हणून फक्त कमेंट करा. दिलेल्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. मी किंवा माझी टीम तुम्हाला 1 लाखाची गुंतवणूक कशी करावी, कुठे कुठे डिस्ट्रीब्यूट करून स्टार्ट करावी याबद्दलचं गाईड करूया.